चं बंधन प्रत्येकाने बांधलं पाहिजे याची आपण दखल घेऊयात. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. जिथे सलामीची जोडी मैदानावरती, एका बाजूला डावखुरा फलंदाज साक्षित पाटील यावेळेला सज्ज झालाय, तर दुसऱ्या बाजूला अर्थात भावेश यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. आहा, पहिला चेंडू कलात्मक पद्धतीने टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय आणि चेंडू मात्र इथे आलाय डॉट. अभिषेक नाईक म्हटला ना तर एक बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मर यासाठी तो ओळखला जातो. बघा आपल्या स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा ऑनलाईन रसिक मायवा प्रेक्षकांपर्यंत यूट्यूबमध्ये पोहोचवली जाते. फटका फसला, बॅटची लिडिंग एज. थर्ड मॅन मध्ये अजिंक्य तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, पहिला फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद. नवी मुंबई विभागातील सन्मान्य दशरथजी पाटील यांच्या आवाजामध्ये अर्थात यांच्या समालोचनामध्ये असलेले हे वाक्य जे अल्पावधीतच खऱ्या अर्थानं प्रसिद्ध झालेलं आपण पाहिलं. मैदानावरती आपण काय पाहिलं, अभिषेक आला आणि त्याने तदनंतर मात्र मैदानावरती चांगला खेळ करून दाखवलाय. वळूयात मैदानावरती, जिथे आपण पाहतोय पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण काय पाहतोय तर राऊंड विकेट गोलंदाजीसाठी अभिषेक सज्ज झालाय. आहा, यावेळेला मात्र फटका चांगला आहे. ग्राउंडेड कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय आणि तदनंतर मात्र कार्पेटच्या आधारावरती अलॉंग विथ कार्पेट क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. धावफलकावरती श्री गणेशा झाले, कारण एक ही धावसंख्या धावफलकावरती जमा झालेली आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती आपण पाहिलं ना डॉट विकेट डॉट अशा पद्धतीने मॅच पुढे चालू आहे. आहा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठरतोय असफल. 2 गो. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सिद्धिविनायक जिराड संघाने क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे अभिषेक नाईकने त्याच्या गोलंदाजीमध्ये करून दाखवलंय. अभिषेक नाईक करमरकर क्रीडांगण हे खऱ्या अर्थानं इक्वेशन बऱ्याच वेळेला यशस्वी ठरलंय. त्याच्यासाठी लाभदायी हे मैदान आहे. दिशाहीन गोलंदाजी, फलंदाजासोबत यष्टीरक्षकाच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेरचा हा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी मात्र वाईड असल्याची घोषणा केली आहे. ना दसरा ना दिवाळी, मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील धावफलकावरती पाहायला मिळतील. या 2 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. 3 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 रन्स ऑन स्कोरबोर्ड. धावफलकावरती आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आनंद मिणमिणे सज्ज झालाय. आहा, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. बघा, आनंद मिणमिणे आठवला की जय हनुमान मिळकतकर आयोजित क्रिकेटची स्पर्धा आठवते, जिथे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार त्याच्याही बॅटमधून लगावलेले आपण पाहिले. विनंती असणार आहे फलंदाजांना आणि अगदी त्याच वेळेला खेळाडूंना सुद्धा की आपण पिचवरून अर्थात खेळपट्टीवरना कोणी जायचं नाहीये, धावायचं नाहीये, याची आपण काळजी घ्या. एक चांगल्या पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आहा, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. अगदी त्याच वेळेला फलंदाज सुद्धा ऑफस्टंपच्या बाहेर पाहायला मिळाला. 22 साठी ना जाणीवपूर्वक अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाने अपेक्षा केली होती की हा चेंडू वाईड द्यावा, मात्र क्रिकेटचे आधुनिक नियम आणि त्यानुसार फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर पकडला गेला आणि अशा वेळेला बेनिफिट ऑफ डाऊटमध्ये गोलंदाजासाठी संधी असावी असे क्रिकेटचे नियम सांगतात. षटक क्रमांक 1 समाप्त. 4 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झाल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण अपेक्षा काय करतो तर हाणामारी व्हावी, मात्र अशा वेळेला काय घडतंय मैदानावरती तर आपल्या गोलंदाजीच्या जलव्यावरती अभिषेक नाईक याने प्रतिस्पर्धी नितेश पाटील बागदांडा या संघाला मात्र बाकफूटवरती ढकललेलं आपण पाहतोय.
गोलंदाजीच्या मोर्चावरती होईल बदलाव. आता मात्र झिराड गावचा एक सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीमधील एक अनुभवी गोलंदाज अर्थातच प्रशांत म्हात्रे गोलंदाजीच्या मोर्चावरती. मागच्या 2 दशकाहून जास्तीच्या गोलंदाजींचा अनुभव. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनमध्ये ट्रॅव्हल करतोय. अर्पण त्या ठिकाणी चेंडू खाली जरूर येईल. अर्पित चेंडू खाली जरूर येत होता, मात्र तोपर्यंत एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. आनंद आणि भावेश या जोडीला मैदानावरती आता मात्र नितेश पाटील पुरस्कृत बागदंडा संघाची नैया पार करावी लागणार आहे. विकेटवरती टिकून खेळणं गरजेचं. आहा, चेंडू चांगला आहे, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार. नऊ धावा दाफलकावरती लागल्यात. राऊंड विकेट गोलंदाजी प्रशांत म्हात्रेंवरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग, ताकदीचा वापर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. ना कोणाला ना मनमोहक या शब्दाचा अर्थ माहिती असेल ना, त्या पद्धतीचा हा फटका होता. अगदी चेंडूचा टप्पा, ताकदीचा वापर, योग्य दिशा, मनगटाची सहाय्य, अशा पद्धतीने परिपूर्ण अशा पद्धतीचा हा फटका मैदानावरती भावेशच्या बॅटमधून आलेला आपण पाहतोय. भावेश केळसकर मैदानावरती आज प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करणारी फलंदाजी मैदानावरती करताना आपण पाहतोय. त्याच्या बॅटिंगचा स्टान्स, त्याच्या बॅटचा फ्लो, नजाकत आज कमालीची पाहायला मिळते. दरम्यान मैदानावरती काय घडलं, एक डाव तुझा दुसरा डाव माझा, असंच काहीसं घडतंय. प्रशांत म्हात्रे सुद्धा एक गुणवंत आणि अगदी त्याच वेळेला अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडनं भलेही एका चेंडूवरती चुकी होऊ दे, मात्र कमबॅक करणं त्याला सुद्धा माहिती आहे. आहा, पुनच्छ एकदा ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला ऑनसाइडच्या दिशेने हेतू पुरस्सर जाणीवपूर्वक खेळण्याचा प्रयत्न मात्र ठरतोय असफल. डॉट चेंडूवाले सलगचे 2 आणि तदनंतर मात्र धावफलक 15 वरती स्थिरावलंय. 15 ऑन स्कोर बोर्ड, जिथे एक फलंदाज बाद झालाय, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ऑनसाइडच्या दिशेने यावेळेला मात्र फटका खेळला जातोय. येस नो कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड जरूर पाहायला मिळाली. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल. थर्ड अंपायरच्या दिशेने विचारणा केली जाते. ओव्हरस्टेप आहे का यावरती विचारधारणा जरूर पाहायला मिळते. 21वावं शतक, टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर, आणि मग टेक्नॉलॉजी आणि टेनिस क्रिकेट यांचं फार जवळचं नातं आहे. संतोष नाणेकर, नंदन घरत यांनी मात्र टेनिस क्रिकेटला वरती नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे आणि त्याच दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळते. दुसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. ओव्हरस्टेपचा नो बॉल आहे का याकडे विचारधारणा पंचांनी रिव्ह्यू घेतला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय येस, इट्स अ नो बॉल. ओव्हरस्टेपचा हा नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पण वेन इन डाऊट गो टू द थर्ड अंपायर, पंचांचा निर्णय मात्र कौतुकास पात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला डाऊट असेल ना, त्यावेळेला तिसरा पंचांचा आपण या ठिकाणी विचारणा केली जाते. बघा, जसा शंकराचा तिसरा डोळा असतो ना, तसा आमच्या टेक्नॉलॉजीचा tenniscricket.inचा हा तिसरा डोळा उघडला गेला आणि त्यांनी मात्र हा चेंडू नो बॉल असण्याची घोषणा केली आहे. फ्री हिट साठीचा हा चेंडू मैदानावरती पुनच्छ हरिओम म्हणतोय. स्ट्राइक एंड वरती आनंदच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. षटक क्रमांक 2 समाप्त, 2 षटकांची सांगता. वेलकम बॅक म्हणावं लागेल, जिथे 18 धावा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर नितेश पाटील पुरस्कृत बागदंडा संघाने त्यांचा भाव वधारलाय. शेअर मार्केटमधली किंमत वाढली असं काहीसं वाटू लागलंय, कारण इथून मात्र धावांचा आलेख वाढत्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते.
आज मैदानात आपण जर पाहिलं ना तर अमृतदादा अंशाश्लेषा चषक या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलंय आणि मग ते स्वप्न सातत्यात उतरण्यासाठी प्रत्येकाने ड्रीम या शब्दाचा पुरेपूर वापर केलाय. डी फॉर डेडिकेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, ई फॉर एज्युकेशन, ए फॉर ॲटिट्यूड आणि एम फॉर मोटिवेशन. ड्रीम अशा पद्धतीने प्रत्येकाचं स्वप्नवत अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असणारं हे जगविख्यात करमरकर क्रीडांगण खऱ्या अर्थानं आज सासवणेकर असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्या पद्धतीचं हे मैदान, ज्या पद्धतीचं आयोजन सन्मान्य दर्शनजी वाकडे यांच्या माध्यमातून करण्यात आलंय ना, ते कौतुकास पात्र पाहायला मिळते. त्यांची टीम रात्रीचा दिवस करून या स्पर्धेला पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील असते. मग दर्शनजी वाकडे यांच्या मनामध्ये दरवर्षी असतं की गतवर्षीपेक्षा यावर्षी आणखी नाविन्यपूर्ण काय आणलं जाईल, गतवर्षीपेक्षा या स्पर्धेला आकर्षित कशा पद्धतीने केलं जाईल, प्रेक्षक वाढण्यासाठी काय करावं आणि मग त्याच वेळेला खेळाडूंची वैयक्तिक पारितोषिके कशा पद्धतीने वाढवावीत याकडे असणारा हा कल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती अभिषेक नाईक आला म्हणजे डॉट चेंडू आलाच पाहिजे अशाच पद्धतीचं काहीच इक्वेशन पाहायला मिळतात. दर्णे गुरुजी कळवतात की मैदानावरती अभिषेक नाईकची गोलंदाजी माने कंजूस गोलंदाजी आहे आणि तेच मैदानावरती पाहायला सुद्धा मिळते. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनमधून लॉंगॉनमध्ये ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळाईने आलाय आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय राजा कोळी यांच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण. एक धाव धावफलकावरती, 19 ऑन स्कोर बोर्ड, 19 ही धावसंख्या धावफलकावरती, जिथे भावेश बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक एंडवरती आलाय. भावेशच्या बॅटमधून आलेला चौकार, त्याच्या बॅटमधून आलेला षटकार बागदांडा संघाला कुठेतरी संजीवनी देणार का असं काहीसं वाटू लागलं आणि मग अशा वेळेला दुष्काळात 13वा महिना पाहायला मिळतोय जिथे सरळ बॅटने धावा होत नाही. मग अशा वेळेला रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा आग्रही प्रयत्न मात्र इथे आला अंगलटी, कारण अभिषेक नाईकसाठीचं हे मैदान लाभदायी आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती. प्रोजेक्टेड स्कोर इथून टेक्नॉलॉजी सांगते की 46 धावसंख्या होऊ शकते, मात्र 46 धावसंख्येने काहीच होणार नाहीये. फुल टॉसमध्ये कन्वर्ट झालेला चेंडू आपल्याच फॉलो थ्रूला एक्सटेंड करत अप्रतिम धावा वाचवल्यात. मी म्हणेन आपल्या संघासाठी या कमीत कमी 2 ते 3 धावा वाचवल्यात. चांगल्या पद्धतीचं ॲथलेटिझम, प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहतोय. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये चेंडूवरती नजर टाकली आणि तदनंतर मात्र 100% योगदान आज अभिषेक नाईक सिद्धिविनायक झिराड संघाकडून देताना आपल्याला पाहायला मिळालंय. मैदानावरती काय घडलंय, पंचांनी बीमर प्रकारे चेंडूला नो बॉल घोषित केलंय. एव्हरी नो बॉल काउंट्स, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट या संकल्पनेवरती हा खेळ सुरू आहे. बीमरचा हा चेंडू आलाय नो बॉल, भावेशसाठी आली आहे नामी संधी की या चेंडूवरती मैदानाच्या चारही बाजूने फटके खेळण्याची नामी संधी आहे. बघा दर्णे गुरुजी, नो बॉल वरती ना फ्री हिट वरती केवळ 3 पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतो. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, हिट द बॉल ट्वाइस आणि रनआउट अशा पद्धतीने फक्त फलंदाज बाद होऊ शकेल. अदरवाईज फलंदाजाला पूर्ण लायसन्स आहे. यावेळेला मैदानावरती गली क्षेत्रामध्ये जरूर फटका खेळला गेला. एका क्षणाला फलंदाज बाद आहे की काय असं प्रशांत मात्रेने वाटू लागलं, मात्र नंतर आठवलं की हा चेंडू मात्र फ्री हिट होता आणि तदनंतर मात्र ही एक धाव धावफलकावरती होईल बदलाव. 21 धावसंख्या धावफलकावरती लागल्या आहेत. 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए तिसरं षटक मैदानावरती प्रगती पदावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिप्लिन फार महत्वाचं आहे आणि तेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य. कव्हरच्या दिशेने फटका खेळला आहे, 1 धाव सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केला जातोय आणि 2 धावा अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण सुद्धा केलेल्या आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 3 समाप्त. 23 धावा आणि 1 फलंदाज बाद झालाय. सुरुवात आपण जर पाहिली ना शांत झाली आहे आणि मात्र अशा वेळेला 6 षटकांच्या या मॅचमध्ये किती धावा व्हाव्यात. या आधीच्या मॅचमध्ये जर आपण पाहिल्या ना तर 72 धावा झाल्या होत्या आणि त्या चेस होऊन दिल्या नव्हत्या माऊ 11 थळ संघाने. मग अशा वेळेला इथे बागदांडा संघ कशा पद्धतीने खेळ करून दाखवणार हे बघणं गरजेचं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक झिराड संघ जी बॉलिंग लाईनअप घेऊन आलाय त्या बॉलिंग लाईनअप समोर आज नितेश पाटील पुरस्कृत बागदांडा संघ किती मैदानावरती टिकतोय हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ड्रिंक्स ब्रेक होणार आहे.
जोपर्यंत नवीन गोलंदाजाला सुरुवात होईल तोपर्यंत वळूयात अर्धात एक रायगडचा बुलंद आवाज यासिन जिम मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश. 3 ओवर की समाप्ति के बाद 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर. हालांकि बल्लेबाजों ने विकेट तो यहां पे नहीं खोए हैं, मगर रनों के बारे में आपको सोचना पड़ेगा. जी हां, ये देखिए अनोखा शॉट और ये डबल बैट. पहली निचले हिस्से पे लगी, फिर ऊपरी हिस्से के बाद में सीमा रेखा के बाहर, स्टेडियम के बाहर जा चुकी है, आउट ऑफ द पार्क. 6 रन. भावेश के बल्ले से आता हुआ ये बहुत ही बढ़िया छक्का. भावेश पहुंचे हैं 18 पर, 12 गेंदों का उन्होंने सामना किया है. बहुत ही अच्छे रिदम में, बहुत ही अच्छे मूड में बल्लेबाजी करते हुए भावेश स्ट्राइकिंग एंड पर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अजिंक्य के ऊपर. अजिंक्य ठोमरे. अजिंक्य ने लगभग यहां पे फंसा ही दिया था भावेश को, तकदीर वाले रहे. विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद निकल गई थी, मगर शॉर्ट थर्ड मैन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक गेंद लैंड हो चुकी थी और इसी वजह से रन लेने की यहां पे कोई गुंजाइश नहीं थी. बाल बाल बच गए. जी हां, फिर से एक बार देखिए उसी तरह से खेलने का प्रयास, मगर इसमें तबाह पकड़े गए. प्रशांत का ये बहुत ही बढ़िया कैच, पीछे की तरफ भागते हुए बहुत ही बढ़िया तरीके से उन्होंने अपने आप को बैलेंस किया और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. देखिए आपके स्क्रीन पर दिखाया जा रहा है कि किस तरह से वो गेंद थी, टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद कंधे के ऊंचाई तक उठी थी. उसे लॉन्ग स्टॉप रीजन में खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और प्रशांत की यहाँ पे तारीफ बनती है. प्रशांत ने अंतिम क्षणों तक उस गेंद के ऊपर नज़रें बनाए रखी, अपने बॉडी को बैलेंस किया और बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद के नीचे आए. और ये दूसरा झटका लगता हुआ 29 की योग पर 29 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथा ओवर यहां पे प्रगति पर. इस बीच नए बल्लेबाज आए हैं अनिकेत पाटिल. स्ट्राइकिंग एंड पर अनिकेत. जी हां, इस मरतबा जड़ में डालने की कोशिश, फुलर लेन थी, उसे सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा है. काउ कॉर्नर के दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मात्र 1 ही रन यहां पे मिलेगा. अभी जो क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं उनकी जानकारी के लिए मैं फिर से एक बार बताना चाहूंगा, सिद्धिविनायक जिराड बनाम नितेश पाटिल पुरस्कृत बागदांडा, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है. दोनों भी टीमें जानी मानी है, मजबूत है. जी हां, इसमें तबाह ओवर पिच गेंद बनाकर उसे खेलना चाहते थे और खेला भी है. पहली नजर में ऐसा लग रहा था कि लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े जाएंगे, मगर वहां के फील्डर उस गेंद को मात्र निराशा से निहारते रहे. गेंद आउट ऑफ द पार्क. 6 रन. आनंद मिनमिने के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का. ओहो, अपने घुटने के बल गए थे, मगर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को, जैसे मैं अक्सर कहता हूं कि जबरदस्ती बल्लेबाज अक्सर खेलना चाहते हैं, मगर इसमें तबाह गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही. देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. 9 रन की औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं. 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर. सिद्धिविनायक जिराड ने टॉस जीतकर सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और न्योता दिया था नितेश पाटिल पुरस्कृत बागदांडा इस टीम को फील्डिंग बल्लेबाजी करने के लिए. नितेश पाटिल अगर यहाँ पे हो तो मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि प्लीज़ आप मुख्य मंच पर आकर तशरीफ़ रखें. आपका दिल की गहराई से मैं इस्तकबाल करना चाहूँगा, स्वागत करना चाहूँगा. प्लीज़ वेलकम नितेश पाटिल, बागदांडा के टीम के ओनर. क्योंकि दोस्तों ये टीम के ओनर बहुत ही अहम है, बहुत ही इम्पॉर्टेंट है. आज टेनिस क्रिकेट को एक बहुत ही बड़ा मकाम हासिल हो चुका है.
देख सकते हैं कि किस तरह से यहाँ पे स्टेडियम को सजाया गया है। पूरी दुनिया में जो बहुत ही सुप्रसिद्ध शिल्पकार है हमारे करमरकर, और उनके नाम से शिल्पकार करमरकर मैदान, और इस मैदान को बहुत ही शानदार तरीके से दुल्हन की तरह से सजाया गया है। और सारे क्रिकेट के दीवानों को बैठने का जिस तरह से यहाँ पे इंतज़ाम किया है, काबिल तारीफ़, क्योंकि हम स्पीचलेस है। इस तरह से ये मैच और इस तरह से ये प्रतियोगिता यहाँ पे हो रही है, हालांकि बहुत सालों से हो रही है, मगर हर साल कुछ न कुछ अलग करने की जो उनकी कोशिश होती है, परफेक्ट काम होना चाहिए, किसी भी तरह की कमी होनी नहीं चाहिए, इसमें स्पेशल ध्यान होता है इस पूरे टूर्नामेंट के सर्वे सर्वा और मुख्य आयोजक सम्माननीय दर्शन सेठ वाकड़े का। चलिए मैच की तरफ फिर से एक बार चलते हैं। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति के बाद। इस बीच नए गेंदबाज आए हैं श्रेयस थड़े। श्रेयस थड़े के गेंदबाजी में कुछ अलग है, कुछ हटके है, कुछ अनोखा है, कुछ जादू जरूर है, क्योंकि ये विकेट टेकर गेंदबाज है। कभी कभी बड़े स्ट्रोक इनकी गेंदबाजी के ऊपर लगते हैं, ये भी मैंने देखा है, मगर ज़्यादा से ज़्यादा उनके हाथों में, उनके खाते में विकेट होते हैं। उनका एक्शन देखिए किस तरह से है। देखिए थोड़ा सा बल्लेबाजों को यहाँ पे परेशानी का सबब बनते हैं, उनको परखना, उनको पहचानना थोड़ा सा मुश्किल होता है, क्योंकि जिस तरह से उनका फॉलो थ्रू है, जिस तरह से उनका रिदम है, गेंद को घुमाने की या कट करने की क्षमता है, और उसके साथ जो पेस क्रिएट करते हैं, वो काबिल तारीफ होता है, और इसी वजह से बल्लेबाज थोड़ा सा फंस जाते हैं। जी हाँ, इस मरतबा फुलर लेंथ यॉर्क करने का प्रयास, बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक भी हमें देखने को मिला, सीधे बल्ले से खेला हुआ, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर मौजूद थे, और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। श्रेयस थड़े गेंदबाजी के मार्ग पर हम देख सकते हैं, जबकि 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। आपके सामने एक स्कोर बोर्ड भी खड़ा कर दिया है, वहाँ पे जो भी कार्यरत है हमारे वॉलंटियर, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, और उनका नाम अगर हम तक पहुँचता है तो उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। देखिए कितनी लगन से और कितने अच्छे से वहाँ पे हम सभी के सामने वो स्कोर बोर्ड का काम कर रहे हैं। हालांकि शिद्दत के साथ काम करना, कोई भी काम छोटा नहीं होता, कोई भी काम बड़ा नहीं होता, जो भी काम करे वो परफेक्ट करे। जी हाँ प्रशांत जी ठाकुर, बहुत बहुत शुक्रिया आपका। इसमें तबा फुल टॉस गेंद है, मगर शायद पकड़े जाएंगे। जी हाँ, डीप मिड विकेट की दिशा में बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। थर्टी 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। 5वां ओवर यहाँ पे प्रगति पर है। नितेश पाटिल पुरस्कृत बागदांडा बल्लेबाजी करती हुई नजर आ रही है, और सिद्धि विनायक झिराड यहाँ पे ये गेंदबाजी करती हुई, कमाल की गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी यहाँ पे की है। झिराड ये गांव बहुत ही बड़ा गांव है, मगर एक से एक होनहार खिलाड़ी उस गांव में हमें देखने को मिलते हैं। जी हाँ, इस मरतबा देखिए किस तरह से ओहो लाजवाब ये स्ट्रोक था, और वहां पे कैच लपकने का मौका भी था, मौके को गवाया। था गोली की रफ्तार से वो गेंद निकल गई थी, मगर दूसरी ही गेंद के ऊपर ये होता है विकेट टेकर गेंदबाज श्रेयस थड़े, फिर से एक बार अपनी असलियत दिखाते हुए।
खाते में 1 विकेट, प्रशांत म्हात्रे के खाते में 1 भी विकेट नहीं, अभिषेक नाइक ने दूसरा ओवर किया उसमें भी विकेट नहीं, और अजिंक्य ठोमरे के हाथों में 1 विकेट। मगर जैसे ही श्रेयस आए उनके खाते में 2 विकेट। ये विकेट टेकर गेंदबाज है, मुझे अभी भी समझ में नहीं आता कि किस तरह की वो गेंदबाजी करते हैं, और बल्लेबाज में वो बिल्कुल नहीं समझ पाए हैं। अलग अलग तरह की गेंदबाजी, परफेक्ट गेंदबाजी और बल्लेबाजों को ललचाने वाली गेंदबाजी हमें देखने को मिलती है, और इसी वजह से उनके खाते में उनके नाम पर हमेशा ज़्यादा विकेट होते हैं। 5 ओवर की समाप्ति के बाद 43 रन बल्लेबाजी करने वाली टीम अब यहाँ पे लड़खड़ाती हुई दिखाई दे रही है, क्योंकि अब अंतिम ओवर में आपको कम से कम 18 से 20 रन जोड़ने होंगे। किसी भी हालत में 60 के आसपास आपको जाना होगा। 6 ओवर का ये मुकाबला है, 10 रन के औसत से तो यहाँ पे टारगेट आपको रखना होगा। बहुत बड़ी जिम्मेदारी है। देखिए मैच कभी भी रुख बदल सकता है, इसमें कोई शक नहीं है, मगर अजिंक्य को फिर से एक बार बॉलिंग मार्क पर दावत दी है। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ ऑन द ड्राइव में तब्दील किया है, मगर इस मरतबा किसी भी तरह की गलती नहीं। बहुत ही बढ़िया फील्डिंग। राजा वहां पे मौजूद, राजा की तरह यहाँ पे फील्डिंग करते हुए। राजा नाम के बहुत सारे खिलाड़ी अलीबाग तहसील में हमें खेलते हुए दिखाई देते हैं। नौखार के एक राजा और यहाँ पे ये भी राजा। आहा, अजिंक्य की ये खासियत है, गेंदों के ऊपर अपना पूरी तरीके से नियंत्रण रखने की जो कोशिश करते हैं, अक्सर वो सफलता में उन्हें मिलती है। गेंद के ऊपर अपनी उंगलियों को घुमाना, फेरना, अपने रिस्क का इस्तेमाल करना, अपने कंधे का इस्तेमाल करना और बल्लेबाजों को परखते हुए गेंदबाजी करना उनकी खासियत। देखिए इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए वाइड का इशारा, और ये रनआउट के रूप में और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। देखिए भावेश और आनंद ने अच्छी बल्लेबाजी की, मगर बाकी सारे खिलाड़ियों ने यहाँ पे निराश किया है, और इसी वजह से बहुत ही खस्ता हालत, बहुत ही बुरी हालत यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम बागदांडा की नज़र आ रही है। 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए 6 ओवर का ये मैच है, 6 ओवर में किसी भी हालत में आपको 60 तक पहुँचना है। अब कैसे पहुँचेंगे ये आपको सोचना पड़ेगा। जी हाँ, इसमें तो राजा का एथलेटिज्म देखने को मिला। राजा के क्या कहने, हो दूसरा रन लेने की कोशिश में चूक गए, और इसी के साथ और एक बल्लेबाज रनआउट के रूप में मैदान से बाहर। हालांकि राजा भारी भरकम शरीर यष्टि के है, उसके बावजूद उन्होंने जो छलांग लगाई थी और उसी वजह से वो गेंद सीमा रेखा के अंदर रही, और उसके बाद अपने आप को संभाला, अपने बॉडी को बैलेंस किया, उसके बाद जो उन्होंने थ्रो दिया है, और इसी वजह से यहाँ पे रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाते हुए दिखाई दिए। हालांकि वो स्ट्राइक एंड पर आना चाहते थे, स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते थे, बड़े स्ट्रोक इसके पहले उन्होंने लगाया था, और इसी वजह से आत्मविश्वास था कि मैं स्ट्रोक लगाऊंगा, मगर इसी बीच राजा के परफेक्ट थ्रो ने उनको रनआउट के रूप में वापस जाने पर मजबूर कर दिया है। 46 रन ऑन स्कोर कार्ड, 6 विकेटों के नुकसान पर, छठा ओवर प्रगति पर, अंतिम 3 गेंदें आना बाकी। अजिंक्य ठोमरे फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इसमें दबा ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को बिहाइंड द विकेट खेला है। जी हाँ, बिल्कुल नहीं रोक पाएंगे, क्योंकि टेनिस क्रिकेट के इस गेंद को जबरदस्त बाउंस होता है। 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन। अजीम मुल्ला जो ट्रॉफी हुई थी वहां पे मोहम्मद शमी आए थे, और उन्होंने भी यही कहा था कि ये टेनिस क्रिकेट का खेल खेलना, बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होता, ना ही गेंदबाजी करना आसान होता है, क्योंकि उसमें ताकत का बहुत इम्पैक्ट होता है। जी हाँ, जोरदार प्रहार हवा के साथ साथ
और घटा के संग संग गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क। जिक्र कर रहा था, जिसके बारे में बार बार मैं यहां पे चर्चा कर रहा था। एक गेंद अभी भी आना बाकी है। 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 6 विकेटों के नुकसान पर, मगर साहिल पाटिल ने अपनी टीम की नैया साहिल पर लगाने की पूरी कोशिश की है, उसमें काफ़ी हद तक सफल भी रहे हैं, मगर अभी भी उनका काम मैं कहूँगा कि आधा अधूरा है। अंतिम एक गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक यहाँ पे लगाते हैं तो ये 60 के पार रनों की संख्या हमें नज़र आएगी। 3 गेंदों में 11 रन, ये बहुत ही मूल्यवान और बहुत ही अच्छे रन। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार ऑप्शन के बाहर जाकर ऑनसाइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर अजिंक्य ने परख लिया था और ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद गेंद को बाहर और निकाला था, और इसी वजह से मात्र 1 ही रन मिलेगा। देखते देखते यहाँ पे 57 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहाँ पे 5 रन की पेनल्टी भी है, तो 52 रन स्कोर कार्ड पर दिखाई देंगे और जीतने के लिए 53 रनों की जरूरत। 6 ओवर का ये मुकाबला, क्या 53 रन यहाँ पे बनेंगे या नहीं बनेंगे ये तो आने वाला समय बताएगा। मगर देखिए, साहिल पाटिल की तारीफ यहाँ पे बनती है। साहिल पाटिल ने जो उनकी लड़खड़ाती नैया थी उसको काफ़ी हद तक यहाँ पे साहिल पर लगाने की कोशिश की, यानी किनारे पर लाकर खड़ा कर दिया है। अब यहाँ पे गेंदबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी कि किस तरह से ये रन यहाँ पे डिफेंड करेंगे। देखिए, एक हडल हमें नज़र आता हुआ, सारे खिलाड़ी इकट्ठा होकर हम खेलेंगे इसका एक निर्णय करते हुए या सोचते हुए या अपने आप को ये बताने की कोशिश करते हुए मैदान से बाहर एक लाइन में आते हुए हमें दिखाई दे रहे हैं अर्पण गुरव। उसके बाद उनके साथी खिलाड़ी सचिन म्हात्रे है, उसके साथ संजय म्हात्रे भी हमें नजर आए, प्रशांत म्हात्रे, अजिंक्य वैते, राजा, श्रेयस तळे और
श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 या स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण सामना जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. एक निसर्गरम्य वातावरण, पद्मश्री नानासाहेब करमरकर क्रीडांगण सासवणेमध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रसिक मायबाप प्रेक्षकांची मांदेयाळी गर्दी मैदानाच्या चहूकडे आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती रंगणारा सामना अर्थातच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक झिराड संघ, तर दुसऱ्या बाजूला नितेश पाटील पुरस्कृत बागदांडा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला बागदांडा संघाच्या झिराड संघाच्या बाजूने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. नितेश पाटील पुरस्कृत बागदांडा संघाला 5 धावांची पेनल्टी देण्यात आली होती आणि त्या पेनल्टीला कॅल्क्युलेट केल्यानंतर धावफलकावरती 52 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी निर्धारित 6 षटकांमध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता आहे. मग ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मैदानावरती लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला डावखुरा फलंदाज अर्पण गुरव कणकेश्वर झिराड या संघाचा हा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच सचिन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. आहा, पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती मारा चारू दत्त म्हात्रे यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी मैदानावरती करतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर ही रायव्हलरी मैदानावरती बऱ्याच अंशी नजाकत भरी असते. मग आपण नेहमी चर्चा करतो की डावखुरा फलंदाज असेल त्याच्या बॅटचा फ्लो काय कमालीचा आहे, मग डावखुरा गोलंदाज असेल त्याची रिस्क पोझिशन काय कमालीची आहे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होता फलंदाजाला आमंत्रण ज्याचं दोन्ही हाताने स्वीकार केलाय. लेफ्ट स्ट्रोक बॅकफुट वरून मिड विकेटच्या दिशेने घणाघाती षटकार. शुभस्य शीघ्रम म्हणावा लागणार आहे. सिद्धिविनायक झिराड संघातील अर्पणने आता मात्र षटकाराने धावफलकाला आगेकूच केलेली आपण पाहतोय. LBWचं जोरदार अपील झालं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही, कारण बॅट आणि चेंडूचा संपर्क होता हे पंचाने या ठिकाणी दाखवून दिलं आणि तदनंतर मात्र डॉट चेंडू आलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज चारुदत्त म्हात्रेचं सुद्धा. मागचे 5 ते 6 वर्ष चारुदत्तने बागदांडा संघासाठी चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. दिलखुश बागदांडा या संघाचं प्रतिनिधित्व आपण पाहिलं त्याने जरूर केलंय. यावेळेचा फटका हवेत आहे. कॅमेरामन सुद्धा धुंड साजनासारखा चेंडूला हवेमध्ये शोधतायत. जीवनदान मिळेल. कॅच साधा सोपा कॅच साक्षातकडनं सुटला गेला आणि आता मात्र जीवनदान मिळणार आहे अर्पण गुरवला. झालाय ट्रेंडिंग आहे. डीजे मास्टर सुद्धा या ठिकाणी तत्पर आहे. क्या बात आहे. बघा, क्षेत्ररक्षकाकडे एवढा वेळ होता ना की बाहेर जाऊन तो वडापाव खाऊन चटणी अगदी मिरची लावून वडापाव खाऊ शकला असता. एवढा वेळ शिल्लक होता. या वेळेला मैदानावरती काय घडलंय, मिडल ऑफ द बॅट मनमोहक मनोरंजन मेहनती मुस्कानी षटकार. चेस ऑलवेज वन द मॅचेस म्हटलं जातं. बघा, एक षटकार अर्पणला कशा पद्धतीने चार्ज केला, दुसऱ्या जीवनदानाने अर्पणला इथे मात्र पूर्णपणे संधी दिली गेली आणि तदनंतर मात्र अब नाही रुकेगा नाही झुकेगा असं काहीसं अर्पणने मैदानावरती दाखवून दिलंय. डावखुरा फलंदाज नेहमी घातक असतो हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. यावेळेला मात्र चिकी धाव चोरटी धाव अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. षटक क्रमांक 1 पूर्ण 15 धावा धावफलकावरती. इथून मात्र आस्किंग रेट 7.60 ची सरासरी मागणार आहे. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. असंच काहीसं चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला सुद्धा मिळतंय. एक अद्भुत अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व अर्थात श्री अमृतदादा याच्या आठवणीत आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्वांचं लाडका व्यक्तिमत्व मनमिळावू आणि अगदी त्याच वेळेला थोरा मोठ्यांचा आदर करणारा ही स्पर्धा मला पाहायला मिळते.
होळीत मैदानावरती जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती अनिकेत पाटील या ठिकाणी आपण पाहतोय बागदांडा संघातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू जे हनुमान बागदांडा या संघाकडे तो प्रतिनिधित्व करतोय. मागचे बरेचसे वर्ष त्याने क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीने योगदान दिलंय. मग ती फलंदाजी असू देत, मग ती गोलंदाजी असू देत, हल्लीच्या काळामध्ये त्याच्याकडे आलेली जबाबदारी ही सुद्धा एक महत्त्वाची बाब ठरली आहे. डावखुरा फलंदाज अर्थातच आपण पाहतोय अर्पण गुरव स्ट्राईक एंडवरती जरूर आहे. 6 चेंडूंमध्ये 15 धावा त्याने सुद्धा केल्यात. पहिला चेंडू फुलटॉसमध्ये कन्वर्ट झालाय. चेंडूला केवळ दिशा दाखवण्याचा प्रयत्न, ट्रॅफिकमधून जशी गाडी काढावी ना कोपऱ्यातून त्या पद्धतीचा हा चौकार मैदानावरती आला. यशस्वी 4 धावा. जीवनदान अत्यंत महत्वाचं आहे. अर्पणने त्या जीवनदानाचा पुरेपूर वापर केलाय. बघा 6 या धावसंख्येवरती पहिला जीवनदान मिळाला होता आणि तदनंतर त्याने इनिंगला या ठिकाणी बिल्ड केलंय. 19 धावसंख्या धावफलकावरती आहे. यावेळीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वेग प्राप्त करणारा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. आहा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, फलंदाज ऑफस्टमच्या बाहेर आलाय आणि त्याचमुळे का होईना अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला गेलाय. हे आधुनिक क्रिकेट आहे. या आधुनिक क्रिकेटमधले बदलते नियम फार महत्त्वाचे आहेत. आपण एक फलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये आपल्याला प्रचंड योगदान आहे, संधी आहे. मग अशा वेळेला गोलंदाजासाठी काही नियम बदलले गेले. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित मॅचमध्ये कलाटणी मिळू शकली असती. यावेळेला मैदानावरती काय घडलंय, एकेरी धाव घेतली, चिकी धाव घेतली, धावफलकावरती होईल बदलाव, धावफलक समसंख्येमध्ये अर्थातच 20 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात दर्शनजी वाकडे खऱ्या अर्थाने एक हरिउन्नरी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग ते क्रिकेट असू देत, बैलगाडी स्पर्धा असू देत, जिथे जातील तिथे आपलं नावलौकिक आपलं काम कार्यक्रम करूनच येणार असंच काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आज सकाळी आपण पाहिलं जवळजवळ 4ला उठले आणि तदनंतर मात्र बैलगाडीच्या स्पर्धेमध्ये गेले आणि तिथे सुद्धा बाजी मारली. सेमीफायनलिस्ट सुद्धा ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. काय कमालीचं योगदान त्यांच्या बाजूने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन वाकडे एक असं व्यक्तिमत्व जे क्रिकेटच्या पटलावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांगला खेळ दाखवावा यासाठी प्रसिद्ध असलेली व्यक्ती. दरम्यान मैदानावरती काय प्रसिद्ध झाला आणि
अभिषेक नाईक असा खेळाडू नाही ज्याला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्याची जर तुम्ही लवकर विकेट काढलात ना तर आणि तरच तुम्ही मॅचमध्ये कमबॅक कराल, अन्यथा तो तुम्हाला मैदानावरती चेंडूला आसमान दाखवायला कधीच कमी पडत नाहीये. यावेळेला एक चांगल्या खेळाडूची, गुणवंत खेळाडूची ओळख त्याने करून दाखवली. कारण आधीच्या चेंडूवरती षटकार आला, त्याने ओळखलं गरज काय आता सध्या, प्ले ॲज पर सिच्युएशन. मैदानावरती षटकार आल्यानंतर सिंगल घेतली गेली, कारण धावफलक आता मात्र 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय, जिथे मात्र आपण पाहतोय अर्पणच्या बॅटमध्ये चांगला फॉर्म आहे हे त्याने ओळखलं. मग गिव्ह अँड टेक असलं पाहिजे, एकमेकांवरती विश्वास असला पाहिजे आणि त्याच विश्वासाला सार्थकी केळी मैदानावरती अभिषेकने करून दाखवले. स्ट्राईक एंडवरती अर्पण गुरव जो 20 धावसंख्येवरती खेळतोय, आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर ही रायव्हलरी अप्रतिम पाहायला मिळेल. आहा, सरळ बॅटने कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून एक दिलचस्प असा फटका, अद्भुत, अद्वितीय, आकर्षक आसमानी षटकार. बॉलर ही रायव्हलरी नेहमी महत्वाची असते, कारण डावखुऱ्या गोलंदाजाचा चेंडू अगदी पुढ्यात पडावा असं चित्र आपण बऱ्याच वेळेला पाहतो. दबाव, प्रेशर दोन्ही संघांवरती आहे. मग अशा वेळेला चारू दत्तकडून प्रेशर कुकरची शिट्टी वाजली आहे, कारण चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, एक्स्ट्राची धाव फलकावरती होईल बदलाव. पुनश्च हरिओम, रिश्ता वही सोच नहीं, लगातारचे 2 चेंडू आलेत वाईड, एक्स्ट्राच्या धाव फलकावरती 36 धावा. हे षटक महागडं ठरताना आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅटमधून दिलाय तडाखे बंद, फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक सिक्सर. निश्चितच अर्पणचं कोणतरी अशी जवळची व्यक्ती असेल जी मॅच बघत असावी आणि त्याला अशा पद्धतीने प्रोत्साहित करत असावी. पुन्हा एकदा लगातार मिडल ऑफ द बॅटमधून सुमधुर आवाज, चेंडू सीमारेषा पार, षटकार. तीन षटकार अशा पद्धतीचा विक्रम आपण जर पाहिलं ना, आतापर्यंत 3 फलंदाजांनी ऑलरेडी केलाय. हा 4था फलंदाज मैदानावरती आपण पाहिलं. धीरज शिळीमकरने 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले, कल्पेश म्हात्रेने मारले, सागर पाटीलने मारले गेले आणि आता मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अर्पण गुरव मैदानावरती सर्वांची मनं जिंकताना. डावखुरा फलंदाज, त्याची नजाकत, त्याची ताकद, कमालीची. धावफलकावरती नजर, 48 धावा धावफलकावरती, 18 चेंडूंवरती 5 धावसंख्येची आवश्यकता. या मॅचमध्ये केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी असंच काहीसं वाटू लागले चारू दत्त म्हात्रेला. आता मात्र आसमान दाखवलं गेलं. दरम्यान मैदानावरती ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, गार्डनमध्ये फिरावं ना, त्या पद्धतीने ही एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. बघा डॉमिनेटिंग इनिंग काय असते ना, ही झिराडकरांनी आज मैदानावरती दाखवून दिली आहे. मग ती गोलंदाजी असू देत, मग ती फलंदाजी असू देत. अभिषेक नाईकने पहिल्या इनिंगमध्ये केलेली गोलंदाजी, सेकंड इनिंगमध्ये अर्पण गुरवने त्याचं दिलेलं योगदान वाखाडण्याजोगं आहे. आज झिराडचा गाव खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने आपल्या खेळाडूंना बघताना खुश होणार आहे. ऑनसाइडच्या दिशेने एकेरी धाव घेतली गेली. मैदानावरती महत्त्वाचं काय माहिती आहे का, ज्यावेळेला खराब चेंडू असेल त्याचा समाचार नक्कीच घेतला पाहिजे. मात्र चांगल्या चेंडूनं तितकंच चांगल्या आविर्भावामध्ये खेळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि आजचं क्रिकेटची डिमांड आहे, प्ले ॲज पर द सिच्युएशन. यावेळेला मात्र गॅपमध्ये फटका,
कमालीचा बॅकफुटवरून चेंडूला केलं पंच, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, विजयी चौकार. क्या बात आहे. सिद्धिविनायक झिराड संघ श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 मध्ये आपण पाहतोय एक चांगला खेळ करून दाखवतोय, दुसरा फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या बलाढ्य अशा नितेश पाटील पुरस्कृत बागदंडा संघाला मात्र इथून केलं जात आहे पराभूत. काय कमालीचा खेळ झाला. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, कर्णधारपद, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व खऱ्या अर्थाने या तीनही बाजूंमध्ये अव्वल ठरणारा संघ सिद्धिविनायक झिराड संघ. अर्पणसाठी आणि अभिषेकसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काय कमालीचा खेळ करून दाखवलाय. आज मैदानाच्या चारही दिशेने अर्पण अर्पण हे नाव खऱ्या अर्थाने गुंजत राहील अशा पद्धतीचा कारनामा आपल्याला पाहायला मिळते. काल एक डावखुरा फलंदाज गाजला, अर्थातच कल्पेश, ज्याने मैदानाच्या चारही बाजूने 17 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या आणि आता मात्र अर्पणची सुद्धा इनिंग 14 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे वळूयात, जिथे नो डाऊट जिथे डावखुरा फलंदाज असेल ना तिथे कॉम्पिटिशन नाही. मग अशा वेळेला मॅन ऑफ द मॅच